dear students, units and measurement start केला होता आपण. Okay. Now, so till now we study what do you mean by physical quantity, then what do you mean by magnitude of physical quantity, then we studied definition of units, okay, the different system of units, then we studied the classification of physical quantity as fundamental and derived. The fundamental quantities are those which does not depend upon any other quantity for their measurement. Then derived quantities are those which depends on other quantities for their measurement. Okay. मग बघितलं आपण की किती फंडामेंटल आहेत. There are 7 fundamental quantities. Okay. Then we studied 2 more quantities called supplementary quantities. Plane angle and solid angle. Okay. So एवढा पार्ट आपला झालाय. Today we are going to study a point. Okay, listen. Conventions for the use of SI units. Okay. So today I am going to teach you conventions for the use of SI units. Okay. Now what do you mean by this first of all? Okay. First of all तुम्हाला हे समजलं पाहिजे की conventions means how we are going to write the units. Okay. आपण जे काही युनिट शिकतोय SI सिस्टीम. ओके. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांचे युनिट्स लिहून दिले. ओके. पण कन्व्हेन्शन्स मीन्स हाऊ टू राईट देम. ओके. देयर इज अ मेथड टू राईट देम. ओके. सो टुडे विल स्टडी दोज कन्व्हेन्शन्स. ओके. सी तुम्ही 8वी पासून किंवा 9वी पासून हे युनिट्स वापरताय, पण लिहिताना कुठले रूल्स फॉलो करायचे असतात ते तुम्हाला तेव्हा नाही शिकवले. दॅट इज टॉट इन 11th स्टँडर्ड. ओके. सो आय विल टेक 1 by 1 रूल. मी एक रूल वाचेल आणि एक्सप्लेन करेल. ओके. सो टेक्स्टबुक मध्येच रूल्स आहे. फर्स्ट रूल इज युनिट्स ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. ओके. म्हणजे एव्हरी फिजिकल क्वांटिटी मस्ट हॅव सिम्बॉल. Okay. Now, symbol can be a letter. Okay. Symbol can be a Greek letter also. Okay. म्हणजे ओहम. ओहमला आपण असं लिहितो. इट्स अ ग्रीक थिंग. ओके. ग्रीक लेटर. किंवा एम्पियरला आपण ए लिहितो. हा इंग्लिश अल्फाबेट आहे. ओके. सो सिम्बॉल कॅन बी एनिथिंग. ओके. इट कॅन बी लेटर, इट कॅन बी ग्रीक लेटर, इंग्लिश लेटर और इंग्लिश अल्फाबेट. ओके. एनिथिंग. बट देयर मस्ट बी अ सिम्बॉल. ओके. प्रत्येक युनिटला सिम्बॉल हवं. ओके. काहीतरी. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट कन्व्हेन्शन. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. ओके. म्हणजे प्रत्येकाला सिम्बॉल हवाच. ओके. सेकंड पॉइंट. फुल नेम ऑफ अ युनिट इज ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर. ओके. आता नीट ऐका. हा पॉइंट नीट समजून घ्या. ओके. सेकंड पॉइंट काय बघा. नाव there are different units we use. Okay. But suppose मी तुम्हाला म्हटलं the length. Okay. Length is equal to 20 meter. असं लिहिलं तरी चालतं. असं लिहिलं तरी चालतं. ओके. म्हणजे you can use symbol as well as you can use the whole word. तुम्ही पूर्ण लेटर किंवा पूर्ण वर्ड लिहिला तरी चालेल किंवा सिम्बॉल लिहिला तरी चालेल. ओके. हे दोन्ही करेक्ट आहे. तुम्ही मीटर पूर्ण पण लिहू शकता, मीटर पण लिहू शकता. समजा टाइम 5, तुम्ही सेकंड असं पण लिहू शकता किंवा 5s. ओके. सो आयदर यू कॅन राईट सिम्बॉल और यू कॅन राईट द फुल वर्ड. ओके. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता नीट ऐका. If you are writing a full word, okay, and it is not a name of scientist. बघा, मीटर हे सायंटिस्टचं नाव नाहीये, सेकंड हे सायंटिस्टचं नाव नाहीये. ओके. पण करंटचे युनिट. करंट इज 5 एम्पियर. ओके. एम्पियर मात्र सायंटिस्टचं नाव आहे. Okay, नीट ऐका. If you are writing a full word and if it is a name of scientist or it is not a name of scientist, then you should start with a small letter. Okay.
तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवलं असेल, इन इंग्लिश युजली वी लर्न दिस, की अ नेम ऑफ पर्सन इज नेवर स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर. बरोबर आहे. बट इफ दॅट नेम इज युज्ड ॲज अ युनिट, ओके, म्हणजे सायंटिस्टचं नाव असू द्या अगर नसू द्या, जर तुम्ही पूर्ण लिहिणार असाल then you should always start with a small letter. Always start with a small letter. ओके, म्हणजे तुम्ही जर का पूर्ण युनिट लिहिणार असाल, ओके, कुणाचं पण, ओके, then you should always start with a small letter. ओके, ठीक आहे. सेकंड पॉइंट, if you're writing a symbol, if you're writing a symbol and it is a name of scientist, then you should use capital letter. And if you are writing a symbol and it is not a name of scientist, then you should write small letter. ओके, बघा इथेच बरेच जण कन्फ्यूज होतात. ओके, रूल एकदम सिंपल आहे. जर तुम्ही पूर्ण नाव लिहिणार असाल, मग ते सायंटिस्टचं नाव असू दे अगर नसू दे, यू शुड राईट द फुल नेम, फुल वर्ड विथ अ स्मॉल लेटर. सुरुवात स्मॉल लेटरनी करायची. बट इफ यू आर रायटिंग अ सिम्बॉल, तुम्ही सिम्बॉल लिहित असाल and it is a name of scientist, then use capital letter. If it is not a name of scientist, small letter. मग किलोग्रॅम, सेकंद, मीटर, ओके, किलोमीटर ही सायंटिस्टची नावं नाहीये, त्यामुळे त्यावेळेस ते स्मॉल आहेत. पण अँपियर, ओके, कुलम, वोल्ट ही सायंटिस्टची नाव आहेत, मग आपण कॅपिटल लिहितो. सो सायंटिस्टचं नाव असेल तर सिम्बॉल कॅपिटल लिहायचा, सायंटिस्टचं नाव नसेल सिम्बॉल स्मॉल लिहायचा. अँड इफ यू आर रायटिंग फुल वर्ड, तर कोणी असू दे, यू शुड स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड कन्व्हेन्शन. ओके, म्हणजे बघा, पहिलं प्रत्येकाला सिम्बॉल असलाच पाहिजे. आणि दुसरं कन्व्हेन्शन, इफ इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. ओके, इफ इट इज नॉट अ नेम ऑफ सायंटिस्ट, स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. बट इफ यू आर रायटिंग सिम्बॉल फॉर सायंटिस्ट नेम, यूज कॅपिटल लेटर. अदर नेम्स यूज स्मॉल लेटर. ओके, ठीक आहे. हे आता फॉलो करायचंय तुम्हाला, नुसतं शिकायचं नाहीये. ओके, हे फॉलो करायचं. वेन एव्हर यू आर रायटिंग युनिट, यू हॅव टू फॉलो दीज थिंग्स. ओके, बरेच जण ना सेकंडला ना SEC लिहितात. सवय असते आपल्याला सेकंड्सला SEC लिहायचं. हे चुकीचं आहे बरं का. सेकंडचं सिम्बॉल S आहे किंवा पूर्ण शब्द लिहा. एकतर SECOND असं पूर्ण शब्द लिहा किंवा नुसतं S लिहा. डोंट राईट SEC. ओके, दॅट इज नॉट अलाउड. ओके, सो दॅट्स वाय दिस इज नॉट अलाउड. हे कळतं आपल्याला की काय लिहिलंय, पण ते आता अलाउड नाही. त्याच्यासाठी मार्क जाणार आता तुमचे. ओके, सो दीज आर द फर्स्ट टू कन्व्हेन्शन्स. ओके, नाउ लिसन द थर्ड वन. ओके, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म्स. ओके, म्हणजे आपल्याला सवय असते बघा, द डिस्टन्स इज 5000 किलोमीटर्स. बोलताना बोला तुम्ही. ओके, द डिस्टन्स इज 5000 किलोमीटर्स, पण लिहिताना नाही लिहायचं. ओके, सी बोलताना का, कारण बोलताना आपण इंग्लिश बोलतोय आणि इंग्लिशचे हे रूल्स आहेत की वेन एव्हर देर इज मोर दॅन वन, यू शुड यूज अ प्लुरल फॉर्म. ओके, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर्स, 3 किलोमीटर्स. बोलताना बोला S, पण लिहिताना S लिहायचा असतो. इथे कितीही मोठा नंबर आला, मॅग्निट्यूड कितीही मोठं झालं, तरी युनिट मध्ये प्लुरल फॉर्म लिहायचा नाही. यू शुड ऑलवेज राईट सिंग्युलर फॉर्म. ओके, सपोज फोर्स इज 5 न्यूटन. न्यूटन्स नाही लिहायचं, न्यूटनच लिहायचं फक्त. ओके, टाइम इज 200 सेकंड्स. S, दॅट्स इट. डू नॉट राईट प्लुरल फॉर्म. जर मी पूर्ण लिहिलं सेकंड, पुढे S लिहायचा नाही, सेकंड फक्त. ओके, सो थर्ड रूल इज डू नॉट राईट प्लुरल फॉर्म्स. ओके, प्लुरल फॉर्म्स कधीही लिहायचे. बोलताना बोला तुम्ही, ते इंग्लिश आहे, पण वेन यू आर रायटिंग इट, यू आर नॉट सपोज टू राईट. ओके, प्लुरल फॉर्म्स. ठीक आहे, सो हे झाले 3 रूल्स. फोर्थ रूल, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ रेकमेंडेड लेटर. म्हणजेच काय रे, तुम्हाला ना ही सवय असते. समजा मी तुम्हाला एक न्यूमरिकल दिलं बघा. आता मी तुम्हाला सांगितलं स्पीड काढा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्हाला डिस्टन्स दिलं 500, टाइम दिला 2. 500 मीटर 2 सेकंड्स.
तुम्ही करता डिव्हिजन 250 मीटर पर सेकंड फुल स्टॉप. सवय असते आपल्याला फुल स्टॉप द्यायची, खूप जणांना असते. ओके, फुल स्टॉप द्यायची सवय. असे फुल स्टॉप द्यायचे नाहीत. नो पंक्च्युएशन मार्क इज अलाउड आफ्टर द युनिट. ओके, प्लुरल नाही करायचं आणि पंक्च्युएशन मार्क पण नाही द्यायचं. हा, पण समजा स्पीड 250 मीटर पर सेकंड हे पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही. पण हेच जर का तुम्ही वर्ड मध्ये दिलं, द स्पीड ऑफ द कार इज 250 मीटर पर सेकंड आणि नंतर फुल स्टॉप दिला तर चालेल का? कारण तो त्या सेंटेन्सचा फुल स्टॉप आहे. ओके, सो ते ग्रामर झालं इंग्लिश. ओके, दॅट इज अलाउड. पण तुम्ही नुसतं युनिट लिहिताय, नंबर लिहिताय आणि युनिट लिहिताय, देन पंक्च्युएशन मार्क्स आर नॉट अलाउड. ओके, फुल स्टॉप, कॉमा काही करायचं नाही. ओके, सो दॅट वॉज द फोर्थ कन्व्हेन्शन. ओके, बघा कन्व्हेन्शन समजून घ्या, सिंपल आहे. पहिलं काय, द यूज ऑफ सिम्बॉल इज अलाउड. सिम्बॉल वापरायचे, प्रत्येकाला सिम्बॉल असलाच पाहिजे. सेकंड, सायंटिस्टचं नाव असेल. ओके, देन सिम्बॉल इज कॅपिटल, वर्ड इज स्मॉल. सायंटिस्टचं नाव नसेल, बोथ आर स्मॉल, सिम्बॉल पण आणि वर्ड पण. थर्ड, प्लुरल फॉर्म्स आर नॉट अलाउड. फोर्थ, पंक्च्युएशन मार्क्स आर नॉट अलाउड. ओके, फिफ्थ, the units of physical quantities is numerator and denominator should be written as one ratio. For example, आता एक्झाम्पल समोरच आहे, इकडे बघा. स्पीड काय आहे? स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीड डिराइव्ड आहे का फंडामेंटल आहे? डिराइव्ड आहे, कारण तो डिस्टन्स आणि टाइमवर डिपेंड आहे. मग डिस्टन्सचं युनिट काय आहे? मीटर. टाइमचं सेकंड. मग तुम्ही त्याला मीटर पर सेकंड असं लिहिलं तर चालतं, जे आपण लिहिलं होतं मगाशी. हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त सांगतोय मी. ऑर आता हे बघा, मीटर न्यूमरेटर मध्ये, सेकंड कुठे रे? डिनॉमिनेटर. त्याची पॉवर काय? 1. त्याला वर घ्या, असं लिहिलं तरी चालतं. s⁻⁻1. सो बोथ आर अलाउड. असं काय नाही, इथे तुम्हाला हे पण अलाउड आहे, हे पण अलाउड आहे. ओके, सो यू कॅन राइट the unit of physical quantities is numerator and denominator should be written as the one ratio. Okay, ठीक आहे, वन रेशियो एकत्र लिहायचे, सेपरेट सेपरेट नाही लिहायचे. डिस्टन्स वेगळं नाही. स्पीडचं युनिट मीटर पर सेकंड आहे. नुसतं मीटर डिस्टन्स आहे, नुसतं सेकंड टाइम्स आहे. आपण स्पीडचं युनिट लिहितोय लाईक दॅट. ओके, सो दिस इज द फिफ्थ रूल. ओके, और फिफ्थ कन्व्हेन्शन. ओके, नेक्स्ट बघा, सिक्स्थ, use of combination of units and symbols for units is avoided when physical quantity is expressed by combination of two. Okay, the unit joule per kg kelvin is correct while joule per kg kelvin is not correct. म्हणजे असं नाही करायचं. इकडे बघा, आता त्यांचंच एक्झाम्पल घेतो. जूल पर केजी केल्विन. ओके, जूल एनर्जीचं युनिट आहे, केजी मासचं आहे, केल्विन टेम्परेचरचे. हा, पण तुम्ही असं लिहिलं, जूल पर केजी केल्विन. नाही सर, काय चुकलं? नाही, पद्धत नाही चुकली. काय चुकलं आहे का? तुम्ही जूलला पूर्ण लेटर लिहिलं ना, तर ह्या दोघांना पण पूर्ण लेटर लिहायचं. म्हणजे असं लिहायचं, जूल पर किलोग्रॅम केल्विन. हे चालेल. एकतर पूर्ण वर्ड्स लिहा किंवा पूर्ण सिम्बॉल्स लिहा. मध्येच वर्ड मध्येच सिम्बॉल असं चालत नाही. ओके, आयदर यूज, सगळेजण हेच वापरतात, हे कोण लिहित बसणार एवढं मोठं. ओके, आयदर राईट फुल नेम और राईट ऑल सिम्बॉल्स. एक नेम एक सिम्बॉल असं चालत नाही. ओके, सो दॅट वॉज द सिक्स्थ रूल. ओके, नाउ सेवेंथ, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड before the symbol of the unit. Okay, आता हे काय मी तुम्हाला सांगतो, याच्यासाठी रफ करावं लागेल. ओके, आता हे प्रिफिक्स सिम्बॉल म्हणजे काय आहे का, मी तुम्हाला एक टेबलच लिहून देणार आहे. ओके, लक्ष द्या इकडे. आपल्या लॉक टेबल आहे ना, लॉक टेबलच्या पाठीमागे पण एक टेबल असतं बरं का. ओके,
पण मी तुम्हाला सोप्पा लिहून देणार आहे. मायक्रो नॅनो पिको. ओके. For dc small d is used. For centi small c, milli small m, micro ला म्यू, याला म्यू म्हणतात, नॅनो ला n छोटा, पिको ला p. Okay. Now what is dc? 10 raised to minus 1. Centi 10 raised to minus 2. Milli 10 raised to minus 3. Micro 10 raised to minus 6. Nano 10 raised to minus 9. And pico 10 raised to minus 12. तुमच्या बुक मध्ये 1-2च दिलेत, मी सगळे लिहून देतोय. ओके. नंतर कॉपी करा तुम्ही. डेका, हेक्टो, किलो, मेगा, गीगा, टेरा. डेकाला कॅपिटल डी, हेक्टोला कॅपिटल एच, किलोला के, मेगाला कॅपिटल एम, हा स्मॉल के, गीगाला कॅपिटल जी, इथे नाही, सॉरी इथे कॅपिटलच के असतो. ओके. अँड टेराला कॅपिटल टी. ओके. ठीक आहे. सो these are the higher units. Higher units ची पॉवर असते 10 raised to 1, 10 raised to 2, 10 raised to 3, 10 raised to 6, 10 raised to 9, 10 raised to 12. ओके. ठीक आहे. सो याचा उपयोग काय, इकडे बघा, एक एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला सांगितलं द करंट इज 1 मायक्रो एम्पियर. करंट इज 1 मायक्रो एम्पियर. आता हे एसआय युनिट आहे का? नाही. मग एसआय युनिट कोण आहे? एम्पियर. इथे 1 आहे. मग मायक्रो किती आहे? सो 1 मायक्रो एम्पियर इज 10 raised to minus 6 एम्पियर. याला प्रिफिक्स म्हणतात. प्रिफिक्स युनिटच्या अगोदर आलं ना, प्रिफिक्स. ओके. किंवा मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सी इज 1 गीगाहर्ट्ज. 1 गीगाहर्ट्ज. 1 इंटू गीगा. गीगा किती आहे? 10 raised to 9 हर्ट्ज. हे एसआय युनिट आहे, हे एसआय युनिट नाहीये. मग गीगाला कन्वर्ट केलं आपण. सो हे 6 पार्ट करा. डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, डेका, हेक्टो, किलो, मेगा, गीगा, टेरा. ओके. यू हॅव टू मग इट अप. हे पाठ करायचं. ओके. का? याच्या पुढे पण आहेत बरं का. पिको, फेमटो, ॲटो, झेप्टो अशा आहेत पुढे. पण तुम्हाला 12वी पर्यंत एवढे जरी आले तरी पुष्कळ आहे. हे पाठ करून टाका, इम्पॉर्टंट आहे. याला प्रिफिक्स म्हणतात. ओके. हे लोअर प्रिफिक्स, हे हायर प्रिफिक्स. ओके. नाउ लिसन. झाले 7 कन्व्हेन्शन झाले आपले प्रिफिक्सचे पण. ओके. अँड लास्ट वन, 8th वन. Space or hyphen must be introduced while indicating multiplication of 2 units. Example, meter per second should be written as ms raised to minus 1. ना इकडे बघा, स्पीडचं युनिट आहे मीटर पर सेकंड. चालेल. और एम एस -1 असं नाही लिहायचं. एम डॅश एस -1. ओके. म्हणजे यू शुड राईट एकतर स्पेस सोडा, जागा सोडा, किंवा हायफन यूज करा. एम एस -1 पण चालेल, पण चिटकून नका लिहू. हे दोन्ही एकत्र नाही वाटले पाहिजे. ओके. सो यू कॅन गिव्ह अ स्पेस और यू कॅन राईट अ हायफन. ओके. सो असे मी तुम्हाला 8 कन्व्हेन्शन शिकवले. हाऊ टू राईट युनिट. युनिट लिहायचं कसं याचे कन्व्हेन्शन्स आहेत. ओके. फर्स्ट काय होतं, फॉर एव्हरी युनिट देर मस्ट बी अ सिम्बॉल. ओके. सेकंड, इफ इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट and you are writing full, then start with a small letter, symbol capital. If it is not a name of scientist and you are writing full, start with a small letter, symbol small. Okay. ठीक है. त्यानंतर थर्ड रूल काय होता आपला, यू आर नॉट सपोज टू यूज प्लुरल फॉर्म्स. प्लुरल फॉर्म्स नाही लिहायचे, सिंग्युलर फॉर्म लिहायचे. ओके. त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे नाहीत. यू आर नॉट अलाउड टू यूज एनी पंक्च्युएशन मार्क्स. ओके.
then you can write न्यूमरेटर डिनॉमिनेटर कंबाईनली. जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर असे दोघं असतील तर एकत्र करून लिहू शकता. ओके. त्यानंतर काय होता, त्यानंतर होता कॉम्बिनेशन मध्ये सगळे सिम्बॉल वापरा किंवा सगळे वर्ड्स वापरा, मध्येच सिम्बॉल मध्येच वर्ड्स करायचं नाही. त्यानंतर प्रिफिक्सचे टेबल लिहून दिले. आणि शेवटचा इन बिटवीन टू युनिट्स यू शुड यूज हायफन ऑर स्पेस. हायफन कोणी वापरत नाही, शक्यतो जागाच सोडतात. ओके. थोडी जागा सोडायची त्या दोघांमध्ये. ठीक आहे. सो ऑल दीज आर द कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट. म्हणजे इथून पुढे कधी पण तुम्ही जेव्हा युनिट लिहिणार यू हॅव टू फॉलो दीज कन्व्हेन्शन्स. ओके. देन ओनली इट इज अ प्रॉपर वे ऑफ रायटिंग युनिट. नुसते युनिट लिहू नका. ओके. नाहीतर मग मार्क्स कट होतील. ओके. ठीक आहे. सो दिस इज द कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट. आता जो पुढचा पार्ट आहे याच्यानंतर दॅट इज कॉल्ड मेजरमेंट ऑफ लेंथ, measurement of mass and measurement of time, which is reduced or deducted from your syllabus. तुमच्या सिलेबस मधून तो डिडक्ट केलाय. ओके. दॅट पार्ट इज डिड्युस्ड और काढून टाकलाय सिलेबस मधून. आणि तो तसा तेवढा महत्वाचा पण नव्हता. ओके. पण इन केस जर आपल्याला शेवटी वेळ मिळाला तर मी तुम्हाला तो शॉर्ट मध्ये तरी सांगेन. ओके. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला आपण शिकणारे डायमेन्शन्स. ओके. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण त्याच्या अगोदर तुम्हाला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांचे युनिट्स हे लर्न झाले पाहिजे. ओके. ते लर्न करा. 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स विथ सिम्बॉल. ओके. कारण ते तुम्हाला फायद्याचे. ठीक आहे. सो फॉर टुडे वी विल स्टॉप. थँक्यू.